नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या तारखेचे जे काही महत्त्वाचे करंट अफेअर्सवरती क्वेश्चन्स आहेत ते आपण पाहणार आहोत। येणाऱ्या तुमच्या परीक्षेसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2025 मध्ये आपल्या भारताचा क्रमांक कितवा आहे? तर पहा मित्रांनो, कितवा आहे क्रमांक आपल्या भारताचा ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2025 मध्ये? तर पहा ऑप्शन्स पहा, तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट होईल? तर इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे। आपल्या भारताचा 131वा क्रमांक आहे ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2025 मध्ये। चला पुढचा प्रश्न आहे आपला, भारत आणि कोणत्या देशादरम्यान शक्ती 2025 या संयुक्त लष्करी सरावाची 8वी आवृत्ती आयोजित केली जाईल? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पहा, तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? भारत आणि कोणत्या देशादरम्यानचा हा सराव आहे 2025 चा शक्ती सराव? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक आपला इथे पहिला बरोबर आहे। भारत आणि फ्रान्स या दोन देशादरम्यानचा शक्ती 2025 या संयुक्त लष्करी सरावाची ही 8वी आवृत्ती होणार आहे 2025 ची। विद्यार्थी मित्रांनो, यावरती आपण डिटेलमध्ये माहिती पाहूयात। तर पहा, भारत आणि फ्रान्स या दोन देशादरम्यानचा सराव हा कधी होणार आहे? तर 18 जून ते 1 जुलै 2025 दरम्यान ला कॅव्हलेरी या ठिकाणी 8वा भारत आणि फ्रान्स संयुक्त लष्करी सराव शक्ती याचे आयोजन केले जाईल। मित्रांनो, शक्ती अभ्यास हा द्वैवार्षिक सराव आहे जो 2011 मध्ये सुरू करण्यात आला होता। नेक्स्ट क्वेश्चन पहा, भारत आणि कोणत्या देशाच्या विशेष दलामध्ये पहिला संयुक्त लष्करी सराव टायगर क्लॉ 2025 आयोजित करण्यात आला आहे? तर पहा मित्रांनो, कोणत्या दोन देशामधला हा सराव आहे पहिला संयुक्त लष्करी सराव टायगर क्लॉ? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, ऑप्शन्स पहा, तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट होईल? तर इथे आपला ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आणि आपल्या भारत या दोन देशामधला हा संयुक्त लष्करी सराव आहे टायगर क्लॉ। तर याची पहिलीच आवृत्ती ही 2025 मध्ये होणार आहे। पहा मित्रांनो, भारत आणि अमेरिकेच्या विशेष दलामधील पहिला संयुक्त लष्करी सराव टायगर क्लॉ, तर याचे आयोजन हे 26 मे ते 10 जून 2025 दरम्यान यशस्वीरित्या पार पडलेलं आहे। भारतीय हवाई दलाच्या विशेष दल गरुड आणि अमेरिकन हवाई दलाच्या विशेष दलांनी यामध्ये भाग घेतला होता। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करून टाका आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील। चला नेक्स्ट क्वेश्चन पहा, जून 2025 मध्ये गुजरातमध्ये एअर इंडियाचे विमान AI-171 याच्या टेक ऑफ अपघातात मृत्युमुखी पडलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री कोण आहेत? म्हणजे त्यांचे नाव काय आहे मित्रांनो, असा प्रश्न आहे। तर पहा ऑप्शन्स पहा, तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट होईल? तर मित्रांनो, इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे, विजय रुपानी हे त्यांचे नाव आहे, जे की विमान अपघातात मृत्युमुखी झालेले आहेत। ते गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत मित्रांनो। तर याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती पाहूयात। तर पहा, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी 2016 ते 2021 या काळात मुख्यमंत्री पद भूषवले आहे। ते लंडनला जाणाऱ्या ड्रीम लाइनर विमानात होते, जे अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातच कोसळले। या अपघातात विजय रुपानी यांचे निधन झालेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला 2025 ची जानेवारी ते मे पर्यंतची संपूर्ण करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे। या PDF मध्ये आपण सर्व महत्त्वाचे टॉपिक आणि मंथली क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत मित्रांनो। सर्व प्रश्न हे वन लाइनर क्वेश्चन आन्सर मध्ये आहेत, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल। तर ज्यांना कुणाला PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो PDF हे पेड PDF आहे, तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे। तर ज्यांना कुणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका। चला पुढचा प्रश्न पहा, उलान बटार ओपन 2025 या कुस्ती स्पर्धेत भारताने कोणते स्थान मिळवले? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पहा आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा। तर कोणते स्थान मिळवलेले आहे आपल्या भारताने उलान बटार ओपन 2025 या कुस्ती स्पर्धेमध्ये? तर इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे, आपल्या भारताने दुसरे स्थान मिळवले। तर मित्रांनो, आपण यावरती डिटेलमध्ये माहिती पाहूयात। तर पहा, उलान बटार ओपन 2025 कुस्ती स्पर्धेत भारताने चमकदार कामगिरी केलेली आहे आणि आपल्या भारताने एकूण 21 पदक जिंकलेले आहेत।
त्यामध्ये 6 आहेत सुवर्ण, 7 आहेत रौप्य आणि 8 कांस्य पदकासह आपल्या भारताने दुसरे स्थान मिळवले आहे. मित्रांनो, ही स्पर्धा 29 मे ते 1 जून 2025 या दरम्यान मंगोलियातील उलानबतार या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते. तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती. परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो मित्रांनो की आपल्या भारताने यामध्ये किती पदक जिंकलेले आहेत. तर आपल्या भारताने एकूण 21 पदक जिंकलेले आहेत आणि त्यामध्ये 6 आहेत सुवर्ण, 7 आहेत रौप्य आणि 8 आहेत कांस्य पदक. तर लक्षात ठेवा. पुढचा आपला प्रश्न पहा. भारतातील पहिली डिजिटल जनगणना कोणत्या वर्षी होईल, ज्यामध्ये जातीची गणना देखील समाविष्ट आहे. तर कोणत्या वर्षी होणार आहे मित्रांनो आपल्या भारतातील पहिली डिजिटल जनगणना. तर ऑप्शन्स पहा. तर यापैकी कोणते आन्सर आहे आपले. तर इथे आपला ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. 2027 मध्ये होणार आहे आपल्या भारतातील पहिली डिजिटल जनगणना आणि यामध्ये जातीची गणना देखील समाविष्ट करण्यात आलेली आहे. पहा मित्रांनो, भारत सरकारने 2027 जनगणना डिजिटल पद्धतीने 2 टप्प्यात करण्यास मान्यता दिलेली आहे, ज्यामध्ये जातीय जनगणना देखील समाविष्ट आहे. हा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने 30 एप्रिल 2025 रोजी घेतला. आपल्या भारतातील शेवटची जात आधारित जनगणना 1931 मध्ये ब्रिटिश राजवटीत करण्यात आलेली होती. तर लक्षात ठेवा ही माहिती. पुढचा आपला प्रश्न पहा. अमेरिकन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष होणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती कोण आहेत, असा प्रश्न आहे. तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पहा. तर यापैकी कोण आहेत आपल्या भारतीय वंशाचे व्यक्ती जे अमेरिकन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष झालेले आहेत. तर इथे आपला ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे मित्रांनो. डॉक्टर श्रीनिवास मुकामला हे आहेत मित्रांनो अध्यक्ष. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नुकतेच कोणत्या देशाने इराण या देशावर घातक हल्ला केला आहे. तर कोणत्या 2 देशामध्ये हे सध्या युद्ध सुरू आहे मित्रांनो. तर ऑप्शन्स पहा. तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे. तर इथे आपला ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. इस्रायल या देशाने इराण या देशावर घातक हल्ला केलेला आहे. ऑप्शन क्रमांक आपला 1 बरोबर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. जून 2025 मध्ये होणाऱ्या ई स्पोर्ट वर्ल्ड कप 2025 साठी जागतिक राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पहा. तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे. आन्सर देण्याचा प्रयत्न करा. तर कोणाची नियुक्ती झालेली आहे 2025च्या ई स्पोर्ट वर्ल्ड कपसाठी. तर क्रिस्टियानो रोनाल्डो यांची निवड झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, फुटबॉल आयकॉन क्रिस्टियानो रोनाल्डोची ई स्पोर्ट वर्ल्ड कप 2025 साठी ग्लोबल ॲम्बॅसेडर म्हणून अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहे 2025 मध्ये यावरती प्रश्न असतो. त्यासाठीच आपण एक स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तुम्ही अजून पाहिला नसाल तर पाहून घ्या. त्यावरती परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारले जातात. त्यासाठी नक्की तो व्हिडिओ पहा. व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, ही स्पर्धा ई स्पोर्टच्या जगातील सर्वात मोठी जागतिक स्पर्धा मानली जाते, जी 7 जुलै ते 24 ऑगस्ट 2025 दरम्यान सौदी अरेबियातील रियाद या ठिकाणी होणार आहे. तर लक्षात ठेवा ही माहिती. चला नेक्स्ट क्वेश्चन. कोणता देश 2025च्या G7 शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे. तर कोण करत आहे मित्रांनो G7 शिखर परिषदेचे आयोजन 2025 मध्ये. ऑप्शन्स पहा. तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे. तर इथे आपला ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे मित्रांनो. कॅनडा या देशाने याचे आयोजन केलेले आहे. पहा मित्रांनो, यजमान देश आहे कॅनडा. कितवी आवृत्ती होणार आहे 2025 ही G7ची. तर 51वी आवृत्ती आहे. ही 51वी आवृत्ती G7 शिखर परिषदेची. तर ही 15 ते 17 जून 2025 दरम्यान कॅनडातील अल्बर्टा येथील कनानास्किस या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर लक्षात ठेवा ही माहिती. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आजचे प्रश्न. तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. आणि हो मित्रांनो, ज्यांना कोणाला आपली करंट अफेअर्सची PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल. तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.